हाय, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्ष भरभराटीचे जाव. हे बघा, अशी तयारी केली होती मी आज मस्त. ती साडी घेतली होती ना, तर नवीन साडी घातली होती आज, पण ब्लाऊजच नाही मिळाला. मग दुसरा ब्लाऊज घातला. मग काय, बाईची तर मज्जाच आहे नवीन साडी घातल्यावर. मस्त रांगोळी काढली, अंगणात रांगोळी काढली आणि तुळशीजवळ पण दिवा आहे, ते मस्त प्रसन्न वाटते. सगळं करायचं होतं, खूप गडबड होती. हार केले. हार पण मला घरीच करायला आवडते. मी फुलं आणत असते आणि हार करते. हार डायरेक्ट विकत आणले की ते हार त्या हारमध्ये आणि आपल्या हारमध्ये मजा नाही येत. आपण मस्त हार बनवतो घरी. त्यांचे फुलं सुकलेले हे असे तसे वापरतात मस्त. मग काय, मस्त देवघराला तोरण केलं, घरात मेन डोअरला तोरण केलं, हार बनवला. श्लोकने एक मेन डोअरला हार बनवून दिला होता मला, तो हार पण लावला. या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लवकर पानं सुकून जातात. रात्रीच आणले होते बरं, पण सुकल्यासारखे पण वाटतात. सगळे भांडी घासली होती देवाची सकाळी आणि स्वच्छ अशी मस्त दिसत होती. त्याच्यानंतर रांगोळीनंतर पूजा केली. पौरोहिणी मला खूप हेल्प केली. आज फ्री होती ना आज, मग पूजा करायला काही हे करायला मदत केली तिने आज मला खूप. हे बघा, पूजेचं सामान काढत आहे. पूजेचं सामान सगळं काढलं आणि मग म्हटलं हे करू, गुढी उभारू. लेट होत होतं, पौरोही करत होती. चल लवकर गुढी उभारायची आहे ना लवकर. तू तुझंच करते का सगळं? पटापट कर ना. मग काय, काढलं पटापट. दिवा, घंटी, हळद कुंकू, पाणी, छान दिसत होतं. चंदन, तार, धागा बांधायला, कडुलिंबाची पाने आणि आंब्याची डहाळे, फुलं, सगळं मस्त. आता बघा, पूजा करते, पुढे उभारून घेते. त्याच्यानंतर स्वयंपाक. पोरांना भूक लागली आणि म्हणजे गाठी आणि पूजेसाठी फुलं. अक्षर आलीच, अक्षर आणि चंदन. मस्त स्वस्तिक काढली आणि हार, गाठी, छान गुढी उभारली. गुढीची पूजा केली आणि नंतर काय, फोटो काढले तिघांनी. आमच्या होना आज सुट्टी नाही आहे, आमच्या हो गेलेले आहेत ऑफिसमध्ये. मग काय, आम्ही तिघंच होतो. तिघांनी गुढीची पूजा केली आणि मला गुरुवार पण होता. मग म्हटलं संध्याकाळी पण स्वयंपाक करायचा आहे. अहोंसोबतच सोडेल म्हटलं. मग मुलांसाठी स्वयंपाक करायचा होता आणि नैवेद्यासाठी. मग काय, मस्त पुऱ्या, श्रीखंड आणायचं होतं पण नाही झालं आणायचं, म्हणजे अन्नच नाही झालं. गुलाबजामुन केले होते का रात्री, पौरोहिणी केली गुलाबजामुन, मग छान बनवले होते. मग गुलाबजामुनला म्हटलं श्रीखंड आणते सोबत, तर श्रीखंड आणायला सकाळी जमलंच नाही लवकर जाणं. मग शेवड्यांची खीर बनवली, पुरी, बटाट्याची भाजी सुकी आणि कढी बनवली. कढी बनवून ठेवली, संध्याकाळी पण होती. पोरं एवढी कढी खात नाहीत ना. आणि मस्त पापड तळले, पापड कुराडे मस्त. आणि देवाला नैवेद्य दाखवला, गुढीला नैवेद्य दाखवला आणि मग मुलं जेवले. असं झालं आमचा गुढीपाडवा साजरा. आणि संध्याकाळी परत स्वयंपाक करेल. आम्ही गुरुवार होता तर उपवास नाही सोडला ना, मग संध्याकाळी अहोंसोबत मी उपवास सोडेल. असं झालं आमचा गुढीपाडवा साजरा. तुमचा कसा झाला ते पण सांगा. बाय, हॅपी गुढीपाडवा.